नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की डिप्लोमा फर्स्ट इयरचा रजिस्ट्रेशन फॉर्म हा नेमका कशा प्रकारे भरण्यात यावा. तुम्ही घरी बसूनच प्रॉपर आपला हा व्हिडिओ बघून छान छान सुंदर सुंदर फॉर्म हा भरू शकता. कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडून होणार नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, बरोबर आहे. आणि बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले आपले डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे, बरोबर आहे. डॉक्युमेंट्सला तुम्ही डॉक स्कॅनर घ्या किंवा पहिले कॅम स्कॅनर म्हणून एक ॲप यायचं जे चायनीज होते, आता बंद झालेलं आहे. आता डॉक स्कॅनर, ॲडॉब स्कॅन वगैरे जे पण काय असेल त्याच्याने प्रॉपर तुमच्या डॉक्युमेंटचा प्रॉपर फोटो काढून घ्या, बरोबर आहे. व्यवस्थित फोटो काढा, त्याला प्रॉपरली व्यवस्थितली क्रॉप करा, बरोबर आहे. आणि व्यवस्थित ठेवा, तो फोटो क्लिअर आला पाहिजे, बरोबर आहे. ब्लॅक अँड व्हाईट असायला नको, प्रॉपर व्यवस्थित HD इमेज ती आली पाहिजे, बरोबर आहे. आणि हो, मेन म्हणजे सर्वचे सर्व जे डॉक्युमेंटचे फोटो तुम्ही काढले त्याला प्रॉपर रिनेम करून घ्या आणि व्यवस्थित त्याची साईज जी आहे ती 1 MB पेक्षा कमी असायला हवी, बरोबर आहे. आता सर मग आता साईज जास्त असेल तर काय करावी, तर बघा तुमच्या गुगलवर टाका compressnow.com, फक्त टाका compressnow.com, बरोबर. एवढं टाकलं की पहिल्या नंबरला जी वेबसाईट येईल ना त्यावर तुम्ही इमेजची साईज कॉम्प्रेस करू शकता, बरोबर आहे. इमेजची साईज कॉम्प्रेस करून घ्या जेवढी तुम्हाला करायची, बरोबर आहे. चला, आणि प्रत्येकाला व्यवस्थित सर्व डॉक्युमेंटला व्यवस्थित सेव्ह करून घ्या. झालं आपलं सर्व, हो सर. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं, फोटो आणि त्या फोटोच्या खाली सिग्नेचर. म्हणजे कसं हो सर, आम्हाला सांगा बरं सर. ठीक आहे ना, चला असो. तर बघा बेटा, लक्ष द्या. तर वरती तुमचा असा फोटो आला पाहिजे आणि त्या फोटोच्या खाली तुमची सिग्नेचर आली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे असा तुमचा सुंदर सुंदर फोटो, बरोबर आहे. आणि या फोटोच्या खाली हा पासपोर्ट साईज फोटो असा ठेवा आणि खाली कोरा कागद घ्या व्हाईट कलरचा, त्याच्यावर ब्लॅक पेनने काय करा, तुमची सिग्नेचर करा. इथे समजा तुमचं असं सिग्नेचर वगैरे करून घ्या, जे पण काय असेल ते, बरोबर आहे. चला, आणि याचा व्यवस्थित एक फोटो काढून घ्या, बरोबर आहे. चला, आणि हा फोटो तुमचा 50 KB पेक्षा कमी असला पाहिजे, त्याला कॉम्प्रेस करून घ्या. झालं, सर्व लिस्ट वगैरे तयार झाली, झालं तुमचं काम. आता बघा, आता सर्व तुमच्याकडे रेडी आहे, तर आता आपण सुरुवात करूया की हा डिप्लोमाचा रजिस्ट्रेशन फॉर्म नेमका कसा भरावा. तर त्यासाठी आपण जाणार आहोत कॉम्प्युटर स्क्रीनकडे. पण हो बेटा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या कोणत्याच प्रकारच्या चुका या ठिकाणी व्हायला नको. कारण बघा, या ठिकाणी आपण ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी हे 2 ऑप्शन निवडणार आहे. ई स्क्रुटिनी म्हणजे काय, घरी बसूनच तुम्हाला तुमचे फॉर्म, तुमचा डॉक्युमेंट म्हणजे तुमचा फॉर्म भरायचा आहे, तुमचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला घरी बसूनच व्हेरीफाय करायचे आहे. आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, की तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आणि तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय करायचा आहे. त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तर लिंकवर क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो आपल्या समोर ओपन झालेली दिसेल, बरोबर आहे. आता बघा, तुम्ही नवीनच समजा रजिस्ट्रेशन वगैरे करत असाल ना, तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे लेफ्ट साइडला दिसतंय ना तुम्हाला, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा जर या अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल ना, तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन वर सुद्धा क्लिक करू शकतात. पण बघा, तुम्ही डिप्लोमाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताय ना, मग तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो समोर होईल. त्या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आता बघा, विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, आता माझं नाव आहे विनीत संजय भावसार, बरोबर आहे. पण बघा, माझ्या 10वीच्या मार्कशीटवर माझं नाव आहे भावसार विनीत संजय. तर या ठिकाणी मी त्याच पद्धतीने नाव टाकणार आहे, भावसार विनीत संजय. पहिले सरनेम, नंतर माझं मिडल नेम, नंतर माझ्या वडिलांचं नाव, असं. म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर जसं असेल ना, तसं तुम्हाला नाव या ठिकाणी टाकायचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची आहे, जी ईमेल आयडी प्रॉपर असली पाहिजे. आणि बघा, चुकीची ईमेल आयडी टाकू नका, कारण आपल्याला या ठिकाणी ईमेलला व्हेरीफाय सुद्धा करावं लागतं, बरोबर आहे. चला, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आता बघा, मोबाईल नंबर असाच टाका की तो चालू आहे, म्हणजे ज्यावर OTP वगैरे येऊ शकतो. बरेचसे विद्यार्थी असा मोबाईल नंबर टाकून देतात की ज्या ठिकाणी रिचार्ज वगैरे नाही त्या मोबाईलला, OTP येणार नाही. तर असा टाकू नका. जो चालू असणार आहे पुढील 3 ते 4 महिने, तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी, बरोबर आहे. त्यानंतर बघा, इथं तुमचं येऊन जाईल जे पण राज्य वगैरे असेल, तर जनरली महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रावर तुम्ही क्लिक करून घ्या. त्यानंतर जिल्हा वगैरे तुमचा येईल तर जिल्हा वगैरे तुम्ही सिलेक्ट करून घ्या, बरोबर आहे. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर पासवर्ड टाइप करताना तुम्हाला बघा, एखादं तुमचं नाव, त्याच्यानंतर एखादं सिम्बॉल आणि काही नंबर अशा प्रकारचा लागेल. आता बघा, सपोज एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो. आता माझं नाव आहे विनीत, बरोबर आहे. तर मी विनीत लिहील, विनीत @ आणि त्यापुढे समजा माझा जन्मतारीख किंवा समजा माझा काही 3-4 नाव वगैरे जे पण काय असेल ते अंक वगैरे मी असं टाकून देईल. सपोज एक फॉर एक्झाम्पल देतो, विनीत @57997 असं. असं काहीतरी मी टाकून दिला. तर अशा प्रकारे मी पासवर्ड वगैरे बनवू शकतो. आणि हा पासवर्ड तुम्हाला प्रॉपर लक्षात ठेवायचा आहे. वाटलंच तर एखाद्या ठिकाणी लिहून घ्या. काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड. तोच पासवर्ड पुन्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर सर्व माहिती फिल करून मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेतो.
तर संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन झालेली दिसेल, बरोबर आहे. मग या ठिकाणी जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्यावर एक OTP आला असेल. हा OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे ना. चला, तर OTP सबमिट केल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आयडी दिसून जाईल, बरोबर आहे. चला, त्या ॲप्लिकेशन आयडीला तुम्ही कॉपी करून घ्या, बरोबर आहे. चला, त्याला कॉपी केल्यानंतर बघा किंवा याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून ठेवू शकता, काही गरज तर नाहीये. त्यानंतर खाली बघा क्लिक हिअर फॉर लॉग इन, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर आहे. आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण आता बघा हा कॅप्चा कोड, आता 9 आणि 6 किती 15, तर जो पण काय असेल ते तुम्हाला फिलअप करायचं आणि या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करून घ्यायचं, बरोबर आहे. चला, तर क्लिक केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला दिसेल की तुम्हाला ई स्क्रुटिनी निवडायची आहे का फिजिकल स्क्रुटिनी निवडायची आहे, बरोबर आहे. चला, तर या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी आता ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, बरोबर आहे. आता ई स्क्रुटिनी कोणी निवडावं, तर ज्या विद्यार्थ्याला, बरोबर आहे. आता सर्वात पहिली गोष्ट, जो विद्यार्थी आपल्याला संपूर्ण फॉलो करतोय, आपल्या YouTube चॅनलला फॉलो करतोय, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला देऊन देईल, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ई स्क्रुटिनी निवडू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घरी बसल्या बसल्याच कन्फर्म सुद्धा करायचे आहे आणि व्हेरीफाय सुद्धा करायचे, बरोबर आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. पण जर समजा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी हे ऑप्शन निवडलं, तर तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे कन्फर्म करावे लागतील, व्हेरीफाय करावे लागतील, बरोबर आहे. जर तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे आणि मला कुठे जायची गरज नाहीये, तुम्ही आरामात ई स्क्रुटिनी निवडू शकता, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की नाही यार, माझ्याकडे तर हे डॉक्युमेंट्स आलेले नाहीये, काही प्रॉब्लेम आहे, मला तर जमतच नाहीये, तर मग तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी हे ऑप्शन निवडू शकता, बरोबर आहे. तर सध्या या ठिकाणी बघा, जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी ऑप्शन निवडशाल ना, मग मात्र तुम्हाला जवळील डिप्लोमा कॉलेज निवडावं लागतं. त्यानंतर एखादी डेट तुम्हाला निवडावी लागते की कोणत्या डेटला जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करणार आहे. तो एक स्लॉट तुम्हाला निवडावा लागतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता, बरोबर आहे. पण जर समजा तुम्हाला असं वाटतं की नाही, नाही, मी तर विनीत सरांना फॉलो करतो, तुम्ही आरामात आणि तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असेल आणि बघा जेव्हा तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असेल ना, त्याच वेळी तुम्हाला हे सर्वच्या सर्व फॉर्म प्रॉपर भरायचा आहे. नाहीतर जर डॉक्युमेंट्स यायचे बाकी असेल, तर थोडंसं राहू द्या, थोडंसं लेट फील करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण डेट पुढे एक्सटेंड होऊ शकते. तर बघा 13-14 जूनपर्यंत वाट बघा. जर डॉक्युमेंट्स नाहीच आले, मग तुम्ही भरू शकता, ठीक आहे ना. चला, पण सध्या स्थितीमध्ये मी आता ई स्क्रुटिनी ऑप्शन निवडतोय, बरोबर आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी मी अपडेट मोड करतो आणि त्यानंतर मी काय करतो, प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म. तर या ठिकाणी बघा सर्वात आधी तुम्हाला तुमचं कॅन्डिडेटचा प्रकार कोणता आहे हा निवडायचा आहे. बघा, जर तुमची 10वी ही महाराष्ट्रामध्ये झाली असेल, तर तुम्ही ए टाइपचे कॅन्डिडेट आहे, बरोबर आहे. आणि जर समजा तुमची 10वी ही महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे, पण तुमचे आई-वडील हे महाराष्ट्राचे रहिवासी आहे, तर तुम्हाला ऑप्शन बी निवडायचा आहे. तर बघा, एक काम करायचं आहे, या सर्व कॅटेगरी तुम्ही प्रॉपर वाचून घ्या, बरोबर आहे. आणि त्यानंतर स्वतःची कॅटेगरी तुम्हाला ठरवायची आहे. बघा, पण सिंपल सांगतो, जर तुमची 10वी ही महाराष्ट्रात जर तुम्ही 10वी पास आउट झाले असाल, तर पहिलं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे, बरोबर आहे. चला, त्यानंतर बघा सेव्ह अँड प्रोसीडवर मी क्लिक केलं. त्यानंतर मी पुढे गेलो. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं बघा सिंपल की 10वी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पास झाले, तर कोणत्या जिल्ह्यातून पास झाले, तर तुम्हाला तुमचा जिल्हा वगैरे या ठिकाणी सर्च करायचा आहे आणि त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता जळगावमधून झालो. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. तर तालुका कोणता आहे? तर जळगाव आहे, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीच्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, बरोबर आहे. आणि शाळेचं नाव वगैरे टाकलं की तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे ना. चला, त्यानंतर सबमिट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमचं लगेच पुढचं फॉर्म ओपन होईल. तर बघा, आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीबद्दल टाकायचं आहे. जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर जनरल निवडून घ्या, बरोबर आहे. पण जर समजा तुम्ही OBC, SC, ST, VJNT, SBC कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीवर क्लिक करायचं आहे. तर बघा, आता ज्यावेळेस तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीवर क्लिक केलं ना, तुम्हाला तुमची जात निवडायची आहे, बरोबर आहे. चला असो, आता तुम्ही कोणकोणते आहात, OBC आहात, SBC आहात, जे पण काय असेल तर तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे, बरोबर आहे. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर हे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला, आता कास्ट सर्टिफिकेट तुमचं कुठून इश्यू केलेलं आहे, बरोबर आहे. तर समजा बघा, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर सर्वात खाली ज्या ठिकाणी समजा अधिकाऱ्याची सही असते ना, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा समजा तहसीलदार वगैरे असं लिहिलं असतं. जनरली तुम्हाला सांगायला गेलं ना, तर या दोन पैकी काहीतरी असतं. एक तर सब डिव्हिजनल ऑफिसर असतं, नाही तर तहसीलदार असतं, बरोबर आहे. तर जे पण असेल ते तुम्ही निवडून घ्यायचं. त्यानंतर तुमची सब कास्ट कोणती आहे तुमच्या कॅटेगरीवर, आता बघा माझी जरी भावसार कॅटेगरी असेल, तर भावसार 170 ही माझी कॅटेगरी आहे. तर जी पण कॅटेगरी असेल तुम्ही या ठिकाणी शोधून घ्या आणि प्रॉपर निवडा. कारण बघा, याच्या बेसिसवरच तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरला जाईल, बरोबर आहे.
एवढं तेवढं चालतं, पण सांगतोय तुम्हाला प्रॉपर निवडा. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जे असेल तेच तुम्हाला प्रॉपर निवडावं लागेल. तर हे लक्षात ठेवायचं बेटा. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? तर हे माझं आहे, पण हे या विद्यार्थ्याचं नाही. बरोबर आहे? चला, आलं लक्षात तुम्हाला? तर जे पण काही तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल ना, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे सर्व कास्ट सर्टिफिकेट वगैरे सर्व माहिती वगैरे तुम्हाला भरावी लागेल. बरोबर आहे? पण सध्या आता मी जनरल विद्यार्थ्याचा फॉर्म भरतो, मी जनरलवर क्लिक केलं. बरोबर आहे? चला, आता तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहात का? म्हणजे तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे का? जर तुमचं असेल तर तुम्ही येस करू शकता आणि हो, यासाठी तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे असलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना? चला असो. इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. बरोबर आहे? चला असो. ते तुम्ही प्रॉपर तुम्ही बनवून घ्यायचंय. बरोबर आहे? चला असो. तर फॉर्मॅट कसा आहे? तर तुम्हाला फॉर्मॅट डाउनलोड करायचा, तुम्ही इथून डाउनलोड वगैरे करू शकतात. बरोबर आहे? पण काही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. वेंडर वगैरे तुम्हाला हे प्रॉपर करून देतं. तहसीलदारमधून तुम्हाला हे करून भेटतं. बरोबर आहे? चला, त्यानंतर बघा, की विद्यार्थी हा अपंग वगैरे आहे का? अपंग असेल तर येस करा. मग त्या ठिकाणी तुम्हाला अपंगाचं सर्टिफिकेट वगैरे सर्व तुम्हाला इथं म्हणजे दाखवावं लागतं. बरोबर आहे? तर चला, डिसेबल वगैरे नाहीये. त्यानंतर तुमच्या आई-वडिलांपैकी कोणी समजा डिफेन्समध्ये वगैरे आहे का? बरोबर आहे? तर नसेल तर हो, नसेल तर नाही करा, असेल तर हो करा. तुम्ही अनाथ वगैरे आहे का? तर नाही असेल तर नो करा, असेल तर येस करा. ठीक आहे ना? जे असेल ते. बरोबर आहे? त्यानंतर बघा, या ठिकाणी आता तुमच्याकडे इंडियन नॅशनॅलिटी प्रूफ करण्यासाठी काय आहे? या 4 पैकी तुमच्याकडे काय आहे? तर बघा, आपण इंडियन नॅशनॅलिटी काढली असेल. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल काढलं असेल ना, त्यांनी पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जाऊ शकता. आता ज्यांच्याकडे नॅशनॅलिटी नाही, डोमेसाईल नाही, त्यांनी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. पण तुमच्या स्कूल लिव्हिंगवर इंडियन हा नॅशनॅलिटीचा उल्लेख असला पाहिजे. त्यानंतर तुमचा जन्म हा भारतामध्ये झाला असेल, हे त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि हे असतं. एवढा काही इश्यू नाहीये. बरोबर आहे? चला, तुम्ही 1 किंवा 2 वर निवडू शकता. तर या ठिकाणी माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे. तर मी 1 वर क्लिक करतो आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करतो. बरोबर आहे? चला, आता त्यापुढे बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं बोर्डाचं नाव या ठिकाणी टाकायचं. बरोबर आहे? आता बोर्ड कोणतं आहे तुमचं? नाशिक बोर्ड आहे, पुणे बोर्ड आहे, जे पण काही असेल. बरोबर आहे? तर जनरली आता हे बघा, पुणे बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जर तुम्ही बघायला गेलं, तर हेच बोर्ड आपला अवेलेबल आहे. बरोबर आहे? आलं लक्षात मला सर्वांना? तर हे बोर्ड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, जर महाराष्ट्राच्या असाल तरची गोष्ट. बरोबर आहे? चला, त्यानंतर बघा, या ठिकाणी पासिंग इयर कोणतं आहे? जर तुम्ही आत्ताच पासिंग वगैरे झाले असेल 2025 ला, बरोबर आहे? 2025 ला आता जर पास झाले असाल ना, तर लगेच तुमचं नाव वगैरे या ठिकाणी येऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचंय. फक्त आईचं नाव टाकायचं. आईचं पूर्ण नाव टाकायची गरज नाही. तुमच्या मार्कशीटवर बघा, तुमचे 10वीचं मार्कशीट आहे, त्या 10वीच्या मार्कशीटवर हे लिहिलेलं असेल. बरोबर आहे? तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं. त्यानंतर 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. बरोबर आहे? तुमचं टेक्निकल होतं का? जर टेक्निकल असेल, तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट घेतला असेल 10वीला, तर येस करा, नसेल तर नो करा. बरोबर आहे? त्यानंतर तुम्ही इंटरमिडिएटची जी ड्रॉइंगची एक्झाम असते ही दिली आहे का? येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुमचं 12वी झालं आहे का? 12वी जर तुम्ही झालं असेल, बरोबर आहे? आता 12वी कोणत्या विषयामधून झालं? सायन्स मधून झालं का एमसीव्हीसी मधून झालं? जे पण काय असेल तर येस करा आणि जर 12वीच झालं नाहीये तर नॉट ऍप्लिकेबलवर तुम्हाला क्लिक करायचंय. आयटीआय तुमचं झालेलं आहे का? तर आयटीआय आपलं काही झालेलं नाही तर नो वर करायचंय. म्हणजे जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर भरायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करायचं आहे. ठीक आहे ना? चला असो. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं बघा सीट नंबर टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्या 10वीचे संपूर्ण मार्क्स तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिकली फिल झालेले दिसतील. बघा, जर तुम्ही 2025 ला म्हणजे आत्ताच जर तुम्ही 10वी पास झाले असाल ना, तर ही सर्व मार्क तुमची ऑटोमॅटिकली येऊन जाईल. पण समजा तुम्ही मागच्या वर्षी 10वी पास झाले असाल किंवा 11वी 12वी नंतर समजा डिप्लोमाला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत असाल, तर अशा कंडिशनला हे संपूर्ण मार्क तुम्हाला तुमच्या मॅन्युअली भरावे लागतील बेटा. बरोबर आहे? म्हणजे 100 पैकी मॅथ्सला किती होते, 100 पैकी सायन्सला किती होते, 100 पैकी जे पण काय असेल हे तुम्हाला प्रॉपरली फिल करावे लागतील. 500 पैकी टोटल मार्क किती होते, ऑटोमॅटिकली पर्सेंटेज या ठिकाणी तुमची येऊन जाईल. आणि हो, जर तुम्ही 10वी आताच पास आउट झाले तर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता हे मार्क टाकलेले हे करेक्ट आहे का? येस असेल तर येस, नो असेल तर नो. आता नो असेल तर तुम्हाला हे मॅन्युअली टाकावं लागतील. बरोबर आहे? आणि बरोबर करेक्ट मार्क आले असेल तर येस वर क्लिक करा आणि पुढे चला. बरोबर आहे? ही संपूर्ण माहिती मी फिल करून घेतलेली आहे. आता मी पुढे जातो. बरोबर आहे? चला. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव वगैरे दिसत असेल तर तुमची जन्मतारीख या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. बरोबर आहे? त्यानंतर तुमचं जेंडर वगैरे टाकायचं आहे. तुमचं अॅन्युअली इन्कम किती आहे, तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न किती आहे. तर बघा, तुम्हाला तुमचं जे पण काही इन्कम सर्टिफिकेट आहे त्या इन्कम सर्टिफिकेटवर तुम्हाला दिसून जाईल की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे. बरोबर आहे? तर त्या ठिकाणी जे पण तुमचं आता बघा, तुमचे 3 तक्ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल इन्कम सर्टिफिकेटवर. बरोबर आहे? तर जे पण काही मागच्या वर्षाचं असेल ना, तर ती रेंज तुम्ही बघून घ्या आणि ती रेंज तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्या ठिकाणी 45 ते 50,000 तर मी ही एक रेंज सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे ना? चला असो. त्यानंतर धर्म कोणता आहे, तर धर्म तुम्ही या ठिकाणून तुम्ही निवडू शकता. त्यानंतर मातृभाषा कोणती आहे, तर मातृभाषा तुम्ही निवडू शकता. कारण बघा, बऱ्याचशा कॉलेजेसला लिंग्विस्टिक मायनॉरिटी सुद्धा असते. बरोबर आहे? म्हणजे समजा तुम्ही तुमच्या भाषेच्या नुसार सुद्धा
भरपूर ठिकाणी ऍडमिशन वगैरे घेऊ शकतात. बरोबर आहे. चला, तर हिंदू आणि मराठी जे असेल ते प्रॉपर टाका, जेन्युइन टाका. बरोबर आहे. काही चुकीची माहिती टाकू नका. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला TFWS हे अप्लाय करायचं आहे का? तर TFWS बद्दल एक डिटेल मी व्हिडिओ बनवलेला आहे, की TFWS म्हणजे काय? हे केव्हा अप्लाय केलं जावं? हे सर्व मी बनवलेलं आहे. एकदा तुम्ही चेक करून घ्यायचे, फायदे जबरदस्त आहे. बरोबर आहे. पण यासाठी तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सचं उत्पन्न, इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी असायला हवं. बरोबर आहे. चला, या ठिकाणी TFWS वर मी सिलेक्ट करतोय, येस करतोय आणि 8 लाखांपेक्षा उत्पन्न या ठिकाणी कमी आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा, तुम्ही शहरी भागात आहात का समजा ग्रामीण भागात आहात. जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्ही अर्बनवर क्लिक करा आणि जर तुम्ही खेड्यापाड्यामध्ये राहत असाल, म्हणजे असं नको की ग्रामीण भागामध्ये राहत असाल, तुम्हाला रुरलवर क्लिक करायचं आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी मी अर्बनवर क्लिक करतो. या ठिकाणी तुम्हाला तुमचा डिटेल ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. राज्य सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, गाव सिलेक्ट करायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर वगैरे सर्व सर्व ते या ठिकाणी आहेच. बरोबर आहे. या संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे ना? चला. चला, तर संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर मी सबमिट करून दिलं. तर या ठिकाणी आता मला फोटो विथ साइन अशा प्रकारे मला सबमिट करावं लागतं. बरोबर आहे. चला बघा. तर या ठिकाणी बघा फॉर्मॅट बघा बेटा. लक्ष द्या. वरती तुमचा फोटो असला पाहिजे आणि त्याच्या खाली तुमची साइन असली पाहिजे. बरोबर आहे. आणि या संपूर्ण फोटोचा जी साईज आहे ती आपली 50 केबी पेक्षा कमी असली पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर बघा एक सांगतो तुम्हाला. जनरली तुम्ही तुमच्या बघा आता मोबाईल तुम्ही एडिटर वगैरे आहात सर्वजण बरोबर आहे. तर तुम्ही हे सर्व काही करू शकता प्रॉपर वगैरे बरोबर आहे. चला असो. पिक्सल लॅब वगैरेच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर बघा आता मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर बघा तर या ठिकाणी बघा फोटो विथ साइन बघा इथं फोटो आहे आणि त्याच्या खाली त्याची साइन वगैरे केलेली आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने प्रॉपर मी या ठिकाणी ओपन करतो. बरोबर आहे. आणि या ठिकाणी हा बरोबर एरो मी या ठिकाणी घेऊन येतो, ज्यामध्ये माझा फोटो आणि साइन हे प्रॉपर सर्व काही व्यवस्थित आलं पाहिजे. बरोबर आहे. चला, हे प्रॉपर असं सिलेक्ट वगैरे झालेलं आहे. बरोबर आहे. तर बघा प्रॉपर सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्याला सबमिट वगैरे करू शकता. बरोबर आहे. चला सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे फोटो आणि साइन दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडच्या बटनवर क्लिक करायचं. बरोबर आहे. चला. तर यानंतर बघा, तर या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील बघा. तर सर्वात आधी तुम्हाला सांगितलं, की एस-एस-सी मार्कशीट तुम्हाला एस-एस-सी 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ठीक आहे ना. त्या ठिकाणी मी सिलेक्ट डॉक्युमेंट करतो. बरोबर आहे. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट बघा या ठिकाणी मी काय केलं एक फोल्डर बनवला आहे आणि या फोल्डरमध्ये सर्व डॉक्युमेंटचे प्रॉपर स्कॅनिंग करून प्रॉपर फोटो वगैरे जरी काढले एकदम क्लिअर पाहिजे ना. फोटो एकदम व्यवस्थित आणि क्लिअर असले पाहिजे. तर या ठिकाणी मी त्याला आणि प्रॉपर नॉर्मल साइज ज्याची साइज 1 एमबी पेक्षा कमी असली पाहिजे. बरोबर आहे. ते बघा मी सर्टिफिकेटवर चूज केलं. सर्टिफिकेट अपलोड करून दिलं. बरोबर आहे. या ठिकाणी परत त्याला प्रॉपर तुम्हाला असं सबमिट करावं म्हणजे प्रॉपर सिलेक्ट करावं लागेल व्यवस्थित. बरोबर आहे. हे प्रॉपर सिलेक्ट झाला पाहिजे. बरोबर आहे. चला ठीक आहे. प्रॉपर बघा मी असं व्यवस्थित सिलेक्ट करून घेतलं याला. सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी खालती सेव्ह तुम्हाला ऑप्शन दिसेल सेव्हवर बघा हे अपलोड झालेलं तुम्हाला दिसेल. बरोबर आहे. आता बघा अपलोड झाल्यानंतर बघा 10वीचं मार्कशीट या ठिकाणी बघा व्ह्यू येतं व्ह्यूवर क्लिक करून बघायचं व्यवस्थित अपलोड झालेलं आहे का? हो असेल तर येस करायचं, नसेल तर जाऊ द्यायचं. बरोबर आहे. चला ठीक आहे. त्यानंतर बघा पुन्हा पुढचं डॉक्युमेंट्स वगैरे आता तुम्हाला स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं तर परत सिलेक्ट डॉक्युमेंट करायचं. लिव्हिंग सर्टिफिकेट जे असेल एल-सी याच्यावर क्लिक करायचं. परत प्रॉपर तुम्हाला सेम तोच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परत त्याला प्रॉपर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेणेकरून व्यवस्थित ते आपलं सिलेक्ट होईल. बरोबर आहे? असं. तर व्यवस्थित एरोने तुम्हाला व्यवस्थित कर्सर वगैरे तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. ठीक आहे ना? आणि हे व्यवस्थित झाल्यानंतर मग तुम्हाला हे प्रॉपर सबमिट करून घ्यायचं. ठीक आहे ना? चला. अशा पद्धतीने मी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करतो आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला या ठिकाणी तुमचा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड वगैरे करावं लागेल. तर हे सुद्धा तुम्हाला अपलोड वगैरे करायचं आहे. ठीक आहे ना? चला, तर सर्व डॉक्युमेंट वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी मी सबमिट बटनवर क्लिक करून देईल. आता या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स हे आपले अपलोड झालेले आहे आणि या ठिकाणी मी व्ह्यू या बटनावर क्लिक करून सर्वचे सर्व चेक सुद्धा करून घेतलेले बरोबर आहे. आता या ठिकाणी फक्त तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपला जो फॉर्म आहे हा तुम्हाला सबमिट करायचा आहे. पण हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडून काही चुका वगैरे झाल्या असेल, तुम्ही एकदा हे फॉर्म व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे ना? टाइप ऑफ कॅन्डिडेट बघा. या ठिकाणी टाइप ऑफ कॅन्डिडेटमध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं प्रकार कोणता आहे व्यवस्थित तुम्ही बघा. या ठिकाणी लेफ्टला जे पण काही आहे, तुम्ही सर्व काही एकदा चेक करून घ्या. त्यानंतरच फॉर्मला सबमिट करा. जर समजा तुम्ही सबमिट करून टाकला आणि जर काही चुका झाल्या असेल तरी घाबरून जाऊ नका. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या चुका पुन्हा आपल्याला एडिट करायला एक चान्स मिळतो. पण
बघा, जर तुम्हाला वाटतं की चुका झालेल्या आहेत, तर आत्ताच एकदा व्यवस्थित बघून घ्या, कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतरच तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे ना? चला असो. तर बघा सर्व गोष्टी केल्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. बरोबर आहे? चला. त्यानंतर तुम्हाला फक्त पेमेंट करावं लागेल. आता बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, तर तुम्हाला ₹400 पेमेंट करावं लागेल. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे असाल, तर तुम्हाला ₹300 पेमेंट हे करावं लागेल. ठीक आहे ना? चला असो. तर अशा प्रकारे पेमेंट वगैरे केल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे अशी एक प्रिंट तयार होईल, बरोबर आहे. याची प्रिंट वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता. ठीक आहे ना? चला असो. अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म हा भरून झालेला आहे. आता वेट करा, वाट पहा आपल्या पुढच्या अपडेटची. कारण पुढच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगेल, की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे. नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट काय असतं, नंतर ग्रेव्हियन्सचा पिरियड काय असतो, या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला प्रॉपर अपडेट येत राहील. काळजी करू नका. ठीक आहे ना? चला असो. या ठिकाणी बघा की तुमचा जो फॉर्म आहे हा कोणत्या कॉलेजकडे गेलेला आहे कन्फर्मेशनसाठी, बरोबर आहे. त्या ठिकाणी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावकडे गेलेला आहे आणि गडे सर हे तुमचे कोऑर्डिनेटर असणार आहे. हे तुमचा फॉर्मला व्हेरिफाय करतील आणि व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म व्हेरिफाईड झाला असा एक मेसेज येईल आणि या ठिकाणी तुम्हाला येईल की युअर फॉर्म इज व्हेरिफाईड बाय FC. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मेसेज वगैरे मिळून जाईल. ठीक आहे ना? तर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म वगैरे हा व्हेरिफाय वगैरे होऊन जाईल. काही काळजी करू नका. ठीक आहे ना? याची प्रिंट फक्त सांभाळून ठेवा. ही तुम्हाला भविष्यात लागू शकते. ठीक आहे ना? चला.